आता पुढला महिनाभर अशा अनेक राजकीय घडामोडींवरती झिरो अवरमध्ये आपण चर्चा करणार आहोतच। ठाकरेंच्या युतीची घोषणा कधी होणार आहे, काँग्रेस सोबत असेल की नाही, या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील। पण निवडणुकीच्या या महायुद्धामध्ये मुंबईत एक छोटीशी लढाई लवकरच लढली जाण्याची शक्यता आहे। ती असेल शिवाजी पार्कातल्या सभेची। कोणत्याही निवडणुकीमध्ये प्रचाराच्या शेवटच्या वीकेंडला सगळेच पक्ष मुंबईमध्ये मोठी सभा घेतात, मग ती लोकसभा असू देत किंवा विधानसभा असू देत। आता तर खुद्द मुंबईचीच निवडणूक आहे, त्यामुळे 10, 11 आणि 12 जानेवारीच्या सभांमधून महायुती आणि ठाकरे बंधू आपलं शक्ती प्रदर्शन करतील हे नक्की आहे। त्यातही शिवाजी पार्क आणि शिवसेना हे जुनं नातं आहे आणि आता बाळासाहेबांच्या शिवसेनेशी नाळ जुळलेले 3 पक्ष आहेत। त्यामुळे प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यामध्ये सभेसाठी तिन्ही पक्षांनी शिवाजी पार्क बुक करण्यासाठी अर्ज केलेत। 11, 12 आणि 13 असे 3 दिवस शिंदेंच्या शिवसेनेने मागितलेत, तर मनसे आणि ठाकरेंनी 11 आणि 12 तारखेसाठी महापालिकेमध्ये अर्ज केलाय। आता महापालिका प्रशासन आणि पोलीस नक्की काय निर्णय घेतात आणि त्यावरून काय वाद रंगतात, काय नाट्य घडतं हे पाहायचंय। होय, आमचं ठरलंय, आमचा फॉर्म्युला पण ठरलाय आणि आमचा आकडा पण ठरलाय। 150+ एवढ्या महानगरपालिकेत महायुतीत नगरसेवक निवडून आणणे हा आमचा आकडा, हा आमचा फॉर्म्युला, हा आमचा निर्णय आज आम्ही चर्चा केली आहे। ठाकरे सेना आणि मनसे सारखीच महायुतीनेही आज जागा वाटपाची चर्चा सुरू केली। भाजपच्या वसंत स्मृती